get the degree, so you should have do the proper work regarding your title of your research work. एखादा कधीही कोणीही काही प्रश्न विचारू शकतो की व्हॉट इज दिस, किंवा मग तुमच्या थेसिस मागत असतात पब्लिश झालेलं. जसं माझ्याकडे एक थेसिस आहे माझी, की माझ्याकडनं मागितल्यानंतर मी शुअर लगेच देऊन टाकतो. तुम्हाला हे ब्लॅक डॉट दिसत आहेत का स्क्रीनवरती? असं एक आडवी पट्टी दिसते का ब्लॅक कलरची, आणि एक उभी पट्टी दिसते का साईडला कॉर्नरला? हो दिसते. खराब दिसते का ते? नाही नाही म्हणजे असं वाचता येत नाही ना, जसं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे ते पूर्ण दिसतंय लाईक दिस, की पूर्ण दिसतंय सर? अपूर्ण दिसतंय ना? अपूर्ण दिसतंय सर. ओके, आय एम शेअरिंग अगेन दिस स्लाइड. ओके, आय एम स्टॉपिंग दिस शेअरिंग and again I am sharing. You will get I think proper. आता हो आता दिसतंय सर. आता हे जे काही डिग्री आहे किंवा मग रिसर्च वर्क आहे हे करत असताना जे काही रिसर्च रिकमेंडेड कमिटी असते किंवा जे पेटंट कमिटी असते, तर तिने काही क्रायटेरिया ठरवून दिलेले आहेत की जर तुम्हाला तुमचे वर्क प्रॉपर करायचे असेल, और इफ यू वांट एखादं तुम्हाला गिफ्ट किंवा मग एखादं तुम्हाला जे काही काम आहे तर ते तुमच्या नावाने करून घ्यायचं असेल, तर ते काय असतं नेमकं, प्लॅगरिझम काय असतं, प्लॅजरिझम काय असतं, त्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी काय असते, लेटर दॅट व्हॉट इज द रिअल वर्क. ओके, आफ्टर द डुईंग ऑफ युअर रिसर्च वर्क हाऊ विल यू गेट, व्हॉट इज युअर, तुमचा फायदा काय आहे, व्हॉट आर युअर बेनिफिट्स, हे सगळं त्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ मध्ये येत असतं. त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ ऑफ रिसर्च असं म्हटलं गेलेलं आहे. आता हे जे काही इंटेलेक्च्युअल वर्क आहे, तुमचे जे काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे तिला प्रोटेक्ट करणं, म्हणजे तुम्ही रिसर्च वर्क बनवताय हे युनिक वर्क आहे, आणि हे युनिक वर्क हे तुमची इंटेलेक्च्युअल प्रॅक्टिकल प्रॉपर्टी आहे, आणि तिला प्रोटेक्ट करणं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, है की नाही. आता हे जे काही प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा मग जे काय दिस इज द स्टोलन, आपण या ठिकाणी स्टोलन हा शब्द वापरलेला आहे. स्टोलनचा अर्थ होतो या ठिकाणी चोरी करणे. आता त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला आपली जी काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, जिला आपण स्वतः रिसर्च केलेला आहे, आणि रिसर्च केल्यानंतर आपण ती जी काही प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी सांभाळण्याचं काम, तिला प्रोटेक्ट करण्याचं काम सुद्धा आपलं आहे, बरोबर. त्याच्यासाठी काही लॉ बनवण्यात आलेले आहेत. तर ते लॉ जे काय आहेत, तर त्याच्या अगोदर आपण त्याचे टाइप्स बघू. काही टाइप्स आहेत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे, सो वी विल सी फर्स्ट डे. आता कॉमर्शियलायझेशन, हे जी काही कॉमर्शियलायझेशन टेक्नॉलॉजी आहे, तर जे काही प्रोडक्ट आहे कॉमर्शियलायझेशन मध्ये, तुम्ही एखादं रिसर्च करून एखादं प्रोडक्ट बनवलेलं आहे जे बेनिफिशियल आहे ह्युमन बीइंग साठी किंवा एन्व्हायरमेंट साठी, हे त्या कॉमर्शियलायझेशन मध्ये मोडत असतं. त्याचा फायदा देखील तुम्हाला होत असतो, आणि त्याचा फायदा पब्लिकला सुद्धा होत असतो. ओके, आता एखादा समजा पेस्ट खूप पडलेले आहेत, समजा एखादा एखादा कापसावरती एखादी अळी पडलेली आहे, ती कंट्रोलच होत नाही. तुमच्या लक्षात आलं की दिस इज द व्हेरी बिग प्रॉब्लेम अँड यू वॉन्ट टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम आफ्टर डुईंग द वर्क. आता वर्क केल्यानंतर तुम्ही नवीन एखादा प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार केलं, प्रिपेअर केलं, and after the preparation of this product, okay, crop pest will ultimate or immediately control. आता ते कंट्रोल झाल्यानंतर हे जे काही प्रोडक्ट आहे हे फक्त तुमचे आहे. दिस इज द युनिक वर्क दॅट प्रिपेअर्ड बाय यू. आता हे जे काही युनिक वर्क आहे, तर हे युनिक वर्क तुम्हाला काय करावं लागणार आहे की मार्केटमध्ये आणावं लागणार आहे, बरोबर. आता मार्केटमध्ये आणल्यानंतर ते विकलं जाणं गरजेचं, कारण की तुमच्या स्वतःचे आहे, त्याच्यावरनं तुम्ही बेनिफिट सुद्धा कमवू शकतात. कंपनी तुमच्याशी डील करेल. एखादी कंपनी असेल, समजा एसएन ॲग्रो नावाची कंपनी आहे जी पेस्टिसाइड तयार करते समजा. आता ही जी काही एसएन ॲग्रो म्हणून जी काही पेस्टिसाइडची जी काही कंपनी आहे, तर ती कंपनीला माहिती पडेल की यू हॅव प्रिपेअर्ड समथिंग टू कंट्रोल द पेस्ट. तर मग ते तुमच्याकडे येतील आणि तुमच्याशी डील करतील की मॅडम आम्ही तुम्हाला 5 करोड देऊ किंवा 10 करोड देऊ किंवा 20% किंवा 50% अमाऊंट देऊ, हे प्रोडक्ट आमच्याकडे द्या, हे काय बनवलेलं आहे ते आमच्या नावाने विकू द्या, आमच्या कंपनीच्या नावाने. मग तुम्ही जे नाव द्याल ते नाव आणि त्यासोबत त्या कंपनीचा लेबल त्या ठिकाणी लागेल की
हे कंट्रोल हे जे काही पेस्ट आहे तर हे पेस्ट कंट्रोल करण्यासाठी ती कंपनी तिच्या लेबलने हे विकत असताना त्याचे जे काही बेनिफिट आहे, समजा एक जे काही त्याच्या एक बॉक्स आहे, तर त्या बॉक्सची किंमत समजा 5,000 रुपये असेल, त्याच्यामधनं 50% रुपीज यू विल गेट. म्हणजे किती घेणार तुम्ही, किती रुपये होतील तुमचे, 2,500 रुपये. मग मार्केटमध्ये पूर्ण महाराष्ट्रात ही प्रोडक्ट विस्तारित होईल. ओके, विस्तारित झाल्यानंतर ते जे काही बेनिफिट आहे ते बेनिफिट पब्लिकच्याही होईल. पब्लिकच्या मीन्स फार्मर्सच्या, की फार्मर्सचं जे काही प्रोडक्शन आहे तर ते प्रोडक्शन वाढेल, कारण की जे काही पेस्ट होतं तर ते पेस्ट इझिली कंट्रोल झालं बाय द हेल्प ऑफ युअर प्रोडक्ट. कंपनीचाही फायदा होईल, त्या अंडर लेबलमध्ये ते कंपनीच्या लेबलने ते विकलं जाते, ते प्रोडक्ट तुमचे, तुम्हालाही फायदा झाला. ओके, दिस इज द कॉमर्शियलायझेशन. कॉमर्शियलायझेशन समजलेलं आहे की यू विल गेट द बेनिफिट दॅट बाय द युअर प्रिपेअर्ड प्रोडक्ट. ओके, त्यानंतर असणारे कॉपीराईट. आता कॉपीराईट काय आहे, वी विल सी. गिव्ह द ऑथर एक्सक्लुझिव्ह राईट टू प्रोड्यूस द कॉपीराईट मटेरियल. हे जे काय ऑथर आहे तर त्या ऑथरला राईट्स दिले गेले असतात, काही हक्क आणि अधिकार दिले गेलेले असतात की हे जे काही प्रोडक्ट आहे तर ते प्रोडक्टची किंवा मग तुमचे जे काही पब्लिश्ड वर्क आहे तर ते कॉपीराईट नको व्हायला म्हणून काही राईट्स त्या ठिकाणी दिले असतात. कॉपीराईट्स कॅन बी इन पब्लिश्ड वर्क. एक्झाम्पल, ओरिजिनल ओरिजिनल लिटरसी आहे, हा ते चुकीचं लिहिलं गेलं, लिटरसी, म्युझिकल, ड्रॅमॅटिक, ॲरिस्टिक वर्क, कम्प्युटर प्रोग्राम्स अँड अदर मॅटर्स. कोणतंही एखादं सॉफ्टवेअर तुम्ही जनरेट केलेलं आहे आणि जनरेट केल्यानंतर ते तुमच्या नावानेच विकलं जायला पाहिजे. एक्झाम्पल, आपण एखादं सॉफ्टवेअर आहे की जे नेट क्लिनिंग साठी वापरतो, समजा व्हॉट्सअप हे सॉफ्टवेअर आहे जे तुम्ही आता युज करताय, आता त्याची कॉपी पण बनवू शकतात लोक, आहे की नाही. परंतु कॉपी जर केली समजा एखाद्याने विदाउट युअर परमिशन, तर विदाउट परमिशन जर त्याने कॉपी केली तर तो कॉपीराईट ऍक्ट मध्ये अटकत असतो आणि त्याला त्या ठिकाणी त्याच्यावर केसेस होत असतात, FIR होत असते आणि बऱ्याच अशा गोष्टी त्या ठिकाणी त्यांना सामोरं जावं लागतं ज्याने कॉपी केलेली. त्याच्यासोबत लिटरसी आहे. लिटरसीमध्ये जे काही एज्युकेशनल वर्क असतो, जशी पुस्तकं असतील, रिसर्च पेपर्स असतील, थेसिस असतील, प्रोजेक्ट वर्क्स असतील, तर हे सगळेच्या सगळे जे काय तर ते कॉपीराईट ऍक्ट मध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना त्या ठिकाणी कव्हर केलेलं गेलं, प्रोटेक्ट केलं गेलेलं आहे. मग तो जो काय वर्क आहे तो पब्लिश्ड असो किंवा अनपब्लिश्ड असो, तो जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल आणि एखाद्याने पब्लिश करून टाकला, माझंही एक, मी नाव नाही सांगत, माझ्याही एक जे काही पेज आहे, मी काय याच्यावर काही हे नाही केलं, कॉपीराईट ऍक्ट वर नुसार मी काहीच केलेलं नाही अजून. तर माझ्या थेसिसचं पहिलं जे काही पेज आहे, तर त्या पहिलं इंट्रोडक्शनच्या पेज म्हणजे सिनॉप्सिसच्या इंट्रोडक्शनच्या पेज जे काय आहे तर ते एका व्यक्तीने ऍज कॉपी पेस्ट केलेलं आहे त्यांच्या थेसिसमध्ये. मी जसंही त्यांच्या थेसिस पाहिला आणि लक्षात आलं की दिस इज माय वर्क, म्हणजे माझं ते आहे लिखाण आणि ते लिखाण कॉपी केले गेलेलं आहे, तर मी कधीही त्याच्यावर त्या ठिकाणी FIR टाकू शकतो, दिस वॉज माय वर्क अँड ही हॅड कॉपीड माय वर्क. सो हे जे काय आहे तर हे कॉपी मी ज्यावेळेस ते अप्लाय करत असताना कॉपीराईट ऍक्ट जो काय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्ट ऑफ रिसर्च याच्यामध्ये ते मोडलं जाईल आणि त्या व्यक्तीचं जे काही डिग्री आहे तर ती डिग्री कॅन्सल सुद्धा होऊ शकते. ती डिग्री जी काही मिळालेली आहे तर ती डिग्री बॅक सुद्धा होऊ शकते किंवा मग गव्हर्नमेंट जे आहे तर ती डिग्री त्याची घेऊ शकते हक्काने, कॅन्सल सुद्धा होऊ शकते. ओके, लाईक दिस. त्यानंतर कॉपीराईट प्रोटेक्ट्स द एक्सप्रेशन ऑफ आयडियाज बट नॉट द आयडियाज देमसेल्व्हज. आता हे जे काही कॉपीराईट आहेत तर कॉपीराईट जे काही मटेरियल आहे तर ते प्रोटेक्ट, म्हणजे कॉपीराईट नको व्हायला त्याच्यासाठी प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं आणि ते प्रोटेक्ट केलं जात असतं. तुमचे जे काही एक्सप्रेस्ड जे काही आयडियाज आहेत, काही जे काही आयडियाज आहेत, समजा एखादा फिश आहे तो त्या ठिकाणी त्याला कल्चर कसं करायचं याच्यासाठी तुम्ही एखादं पॉट बनवलं, एखादं भांड बनवलं आणि त्याच्यामध्ये तो सर्व्हाइव्ह राहिला, तर दिस इज द तुमची आयडिया होती आणि ती आयडिया तुम्ही काय केली, पब्लिश केली आणि पब्लिश केल्यानंतर त्या ठिकाणी लोकांपर्यंत ती माहिती केली. परंतु एखादा व्यक्ती परत दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते जर प्रेझेंट करत असेल, सो यू विल गेट द प्रोटेक्शन फ्रॉम दिस आयडिया. तुम्ही ते जे काही आयडिया आहे तर त्याच्यापासून तुम्हाला प्रोटेक्ट मिळेल, कारण की आधीच तुम्ही ते पब्लिश करून टाकलेलं आहे, आधीच तुम्ही ते प्रेझेंट करून टाकलेलं आहे आणि परत ती कॉपी करून दुसरा एखादा व्यक्ती पब्लिश करतोय, सो यू विल गेट द प्रोटेक्शन फ्रॉम युअर आयडिया. दुसरा आहे ट्रेड सिक्रेट. ट्रेड सिक्रेट मध्ये सिक्रेट इन्फॉर्मेशन जी काय असते
तुमची सिक्रेट इन्फॉर्मेशन, तुमच्या रिसर्चच्या बाबतीतली सिक्रेट इन्फॉर्मेशन ती सुद्धा या ठिकाणी काय केली जात असते, ट्रेड केली जात असते, प्रोटेक्टेड केली जात असते. इट प्रोव्हाइड अन ओनर ऑफ द इन्फॉर्मेशन विथ मार्केट ऍडव्हान्टेज ओव्हर इट्स कॉम्पिटिटर्स. आता हे जे काय प्रोडक्ट आहे, ही प्रोडक्ट तुम्ही कसं बनवलेलं आहे ही इन्फॉर्मेशन फक्त तुम्हाला माहिती आहे. रोबोट मूवी पाहिलेला आहे, रोबोट 2.0 असेल किंवा मग फक्त रोबोट 1 पिक्चर पाहिलेला आहे. हो. ओके. त्याच्यामध्ये बघा जो काही रजनीकांत असतो आणि तो जो काही विलन असतो ते दोघं सायंटिस्ट असतात, यु नो दॅट. ओके. तर रजनीकांतने जो काही रोबोट बनवलेला असतो त्याची कॉपी, तर काही कारणास्तव ती जी काही तो जो काही बनवलेला रोबोट आहे तर त्या रोबोटला तो काय करतो, डिस्कार्ड करतो आणि एका उकरड्यामध्ये फेकून देतो. नंतर त्या ठिकाणी तो विलन जो काही सायंटिस्ट आहे तर तो येतो आणि तो त्या जो काही डिस्कार्डेड जे काही आहे रोबोट तर त्याला घेऊन चालला जातो आणि सेम त्या ठिकाणी स्ट्रक्चर बनवतो आणि जी काही चिप आहे तर ती चिप चेंज करून टाकतो. बरोबर. म्हणजे जी काही चिप आहे तर ती चेंज केल्यानंतर तो काय करतो, तर तो हानिकारक रोबोट बनवलेला असतो आणि तो पूर्ण समाजाला किंवा जनतेला त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो जो काही एन्व्हायरमेंट आहे तर त्या एन्व्हायरमेंटला काय करतो, तर तो डॅमेज करत असतो. ओके. तर ही झाली कॉपी आणि पेस्ट. काय झालं, कॉपी आणि पेस्ट. हे जे काही रोबोट होता, हा रोबोट कोणाचा होता, रजनीकांतचा होता ऑलरेडी, आहे की नाही. आणि त्याला काय करण्यात आलं, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यात आलं. कॉपी तीच होती, मॉडिफाय केलं आणि तिला काय केलं, तर हानिकारक असा रोबोट बनवण्यात आला. म्हणजेच काय, तर हे जी काही सिक्रेट इन्फॉर्मेशन होती तर ती कोणी चोरी करू शकत नाही आणि जर चोरी केली तर ट्रेड सिक्रेट ऍक्ट नुसार त्याला त्या ठिकाणी त्याच्यावर केसेस होऊ शकतात. ओके. इट प्रोव्हाइड an owner of the information with a market advantage of its competitors. Okay. The enforce trade secret actions and a owner must that the trade secret has been maintained in a way that reasonably anticipates preventing others from learning about it. आता हे जे काय सिक्रेट आहे तर हे ट्रेड काय करतं, हे जे काय लॉ आहे तर हे काय करतं, ऍक्शन घेत असतं. कारण की ही जी इन्फॉर्मेशन असते तर ह्या ऍक्ट नुसार त्या ठिकाणी सिक्रेट केली गेली असते. समजा कदाचित एखाद्याने चोरी केली तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी काय केलं जात असतं, तर पनिशमेंट दिली जात असते. ओके. आता काही पेटंट्स असतात. पेटंट्स म्हणजे एक स्पेशल रिसर्चरसाठी जो काही नवीन प्रोडक्ट बनवला जात असतो, नवीन काहीतरी शोधून काढला, त्याला पेटंट म्हणून दिले जात असतं. त्याचे गिनीज बुक मध्ये नाव नोंदणी केली जात असते. हे जे काही पेटंट आहे, एखादं रेडी हेल्थ म्हणून एक आहे बघा, रेडी हेल्थ. ज्यावेळेस रक्तवाढीसाठी एक सायरप आहे, म्हणजे जवळपास प्रत्येकालाच माहिती असेल, आय थिंक कदाचित तुमच्या घरी असेल, आणलेली असेल, परंतु तुम्हाला ती लक्षात नाही. रेडी हेल्थ म्हणून आहे, तर ती पेटंटेड आहे. पेटंटेड आहे म्हणजे रेडीज नावाच्या एका सायंटिस्टने तिचा शोध लावला की हे जे काय सायरप आहे, ह्या सायरपचं जे काय कंटेंट आहे तर हे कंटेंट ज्यावेळेस घेतलं जात असतं शरीरात गेल्यानंतर रक्तवाढीसाठी ती कामास येत असते. ते पेटंटेड आहे. आता ती पेटंटेड रेडी हेल्थ म्हणून जे काय सायरप आहे तर ते पेटंटेड असल्या कारणामुळे त्याची कॉपी कोणी करू शकत नाही. काही देर इज नो रजिस्ट्रेशन ऑफ ट्रेड सिक्रेट विथ गव्हर्नमेंट एजन्सी. आता पेटंट आहे, त्यानंतर ट्रेडमार्क्स आहेत आणि कॉपीराइट्स आहेत, तर हे गव्हर्नमेंट एजन्सीच्या थ्रू त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं जात नाही त्यांच्या. फक्त ज्या वेळेस एखाद्याने कॉपी केली तर त्यावेळेस तुम्ही त्या ऍक्ट नुसार ते त्याच्यावर केस टाकू शकतात, परंतु गव्हर्नमेंट एजन्सी त्याची दखल घेत नाही. ओके. इफ युअर वर्क इज युनिक, ओके, and anyone got the paste or anyone stolen that published work, okay, that you have published on online, ते काय होईल, ते त्या ठिकाणी घेतलं जाईल आणि ते सरळ सरळ कॉपी आणि पेस्ट केलं जाईल. तर ह्याची जी काही नोंद आहे ती गव्हर्नमेंट एजन्सीकडे नसते, परंतु ज्यावेळेस तुमचा रिसर्च पब्लिश झाला, कोणत्या वर्षी झाला, किती तारखेला झाला, आणि त्याच्यानंतर ह्या समोरचा जो काही स्टोल केलेला आहे, स्टील केलेलं जे काही मटेरियल आहे, चोरी केलेलं, तर हे चोरी केलेलं मटेरियल केव्हा पब्लिश झालं ह्याच्या ज्यावेळेस त्या ठिकाणी कंपॅरिझन केलं जात असतं. ज्याच्या अगोदरचे पब्लिश असेल तर त्याला ते युनिक वर्क म्हणून मोजलं जात असतं आणि इकडे जर पाहिलं तर ते चोरीचं म्हणून पाहिलं जात असतं. ओके. अशा प्रकारे त्या ठिकाणी राईट्स आहेत. त्यानंतर आहे ट्रेडमार्क्स. तर ट्रेडमार्क्स मध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत.
जसं लोगो आहे तुमच्या एक किस्सा सांगणार मी तुम्हाला लोगोच्या बाबतीत. ट्रेडमार्क ऍक्ट आहे. त्यानंतर वर्ड, स्लोगन, सिम्बॉल ऑर डिझाईन दॅट डिस्टिंग्विशेस अ प्रोडक्ट ऑर अ सर्व्हिस. एक जो लोगो होता मी ओके, तर अगोदर प्लसचं चिन्ह, डॉक्टर जे काय होते, डॉक्टरांच्या बाईक वरती तुम्ही किंवा मग त्यांच्या गाडीवरती प्लसचं चिन्ह पाहिलं असेल, लाल अक्षर, लाल कलर मध्ये प्लस, बरोबर. ओके, परंतु आता तुम्ही ज्यावेळेस बघता तर ते जे काही चिन्ह आहे ते दिसत नाही, बरोबर. आता दुसरं चिन्ह दिसतं, 2 साप आहेत, ते एक जो काही खिडा आहे तर तो खिडा ठोकला गेलेला आहे, ठोकलेल्या खिडाला ते साप काढण्याचा प्रयत्न करतायत, अशा प्रकारे ते स्ट्रक्चर आहे, बरोबर. आता मग ते जे काही प्लसचं चिन्ह होतं ते गेलं तरी कुठं, है ना. आणि हा जो काही खिडा असलेला जे काही साप आहे दोन, जे त्याला काढण्याचा प्रयत्न करतायत, तर हा आला तरी कुठून. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस कन्सेप्ट इज कम इन द ट्रेडमार्क, म्हणजे लोगो जो काय आहे तर लोगो ऍक्ट मध्ये त्या ठिकाणी येतो. आता एक कंपनी होती जी काही कारणास्तव बंद झाली होती, त्या कंपनीचा तो लोगो होता जो प्लसचा होता. आता जे काही डॉक्टर, जे काही संघटना आहे डॉक्टरांची, तर त्या डॉक्टरांच्या संघटनेने तो लोगो उचलला आणि कॉपी करून टाकला प्लसवाला. ती कंपनी जशीही त्या कंपनीला जशी सुरुवात झाली तर त्या कंपनीला माहित होतं की आमचा जो काही लोगो आहे, जो प्लसचा आहे, जो रेड कलरचा आहे, डॉक्टरच्या संघटनांनी उचलून घेतलेला आहे, कॉपी केलेला आहे त्यांच्या इथं, त्यांच्या संघटनेत त्याला पेस्ट करून घेतलेला आहे. मग त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं त्या लोगोचं, त्या कंपनीच्या. मग त्या लोगोच्या जे काही कंपनी आहे, त्या प्लसच्या लोगोवाली कंपनी, तर तिने काय केलं, केस टाकली. केस टाकल्यानंतर सुप्रीम कोर्टात केस गेल्यानंतर हा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट, निकाल जो काय होता तर तो त्या कंपनीकडनं लागला. या जे काही डॉक्टरांची संघटना होती तर त्या संघटनेला त्या ठिकाणी काय केलं गेलं, पनिश केलं गेलं. मग डॉक्टरांनी नवीन एक लोगो तयार केला, जो होता एक खेडा म्हणजे एक त्याची संकल्पना माहितीये का, ते खेडा आणि ते साप काय आहेत म्हणून, नाही. यु नो, माहिती आहे? नाही सर. नाही माहिती. जो काही किडा आहे तर तो किडा म्हणजे डिसीज आहे, एक आजार आहे. आणि जे काही साप आहे तर ते साप ते डॉक्टर्स आहेत, एक मेडिकल फील्ड आहे. आणि त्या खेड्याला म्हणजे जे काही आजार आहे तर त्या आजाराला मुळासकट उपटण्याचे काम, मुळासकट काढण्याचे काम ते साप करतायत, प्रोटेक्ट करण्याचे किंवा मग तिथून काढण्याचे काम ते करतायत. दिस इज द लोगो ऑफ डॉक्टर युनियन. लक्षात, ही संकल्पना त्या ठिकाणी टाकण्यात आली आणि नंतर मग तो किडा आणि ते साप त्या ठिकाणी लावण्यात आले. या लोगो ऍक्ट, काही एखादी जर स्लोगन असेल, ओके, तर ते स्लोगन आपण कॉपी करू शकत नाही. ते स्लोगन दुसरं तुम्ही बनवू शकता. ते स्लोगन जर घेतलं, समजा एखादं तुमचं पब्लिश वर्क आहे तर ते स्लोगन घेत असताना तुम्हाला जे काही स्लोगन आहे तर ते स्लोगन टाकल्यानंतर ते स्लोगन कोणाचे आहे तर ते स्लोगनचे तुम्हाला त्या ठिकाणी सायटेशन करावं लागेल. मी तुम्हाला पेपर राईट ज्यावेळेस केला जातो तर त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की लिहित असताना आपल्याला त्यांची नावं लिहावी लागतात आणि शेवटी रेफरन्सेस मध्ये त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन द्यावी लागते. आय शोड यू लास्ट लेक्चर, दाखवलं होतं ना तुम्हाला पेपर. त्यानंतर सिम्बॉल असेल, सिम्बॉल पण आपण घेऊ शकत नाही. डिझाईन असेल ती पण नाही घेऊ शकत. ओके, ट्रेडमार्क जे काय आहे जर घेतलं समजा तर त्यांची परमिशन घ्यावी लागत असते. समजा परमिशन घेतली नाही तर कमीत कमी त्यांचे नाव तर लिहावं लागतं. त्यानंतर हे जे काय लोगोज आहेत, वर्ड्स असतील, स्लोगन्स असतील, डिझाईन्स असतील, सिम्बॉल्स असतील, हे सगळेच्या सगळे काय असायला पाहिजे, ट्रेडमार्क कॉर्पोरेशन जे काय आहे तर ट्रेडमार्क कॉर्पोरेशनच्या अंडर मध्ये रजिस्टर असणं गरजेचं आहे. जर समजा तुम्ही कोणता एखादा लोगो बनवला आणि लोगो बनवल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशनच केलं नाही, रजिस्ट्रेशन न केल्या असल्या कारणामुळे काय होईल, तो लोगो चोरीला जाऊ शकतो आणि चोरीला गेल्यानंतर काय होईल की तुमची दखल कोणीच घेणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लोगो चोरीला जायला नको, वर्ड चोरीला जायला नको, सिम्बॉल नको जायला, डिझाईन नको जायला, त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागत असते ट्रेडमार्क प्रोटेक्ट कॉर्पोरेशनच्या ठिकाणी. आता दुसरा आहे पेटंट लॉ. आता हे जे काय पेटंट लॉ आहे तर हा पेटंट लॉ 1970 मध्ये त्या ठिकाणी उदयास आला. द प्रोव्हिजन ऑफ द पेटंट ऍक्ट 19 दिस इज द मिस्टेक. ओके, एक मिनिट. मैं वाय ऐक रहा हूँ ना अभी. तर हा जो काय आहे ऍक्ट, पेटंट ऍक्ट 1970, हा जो एक आहे तो नका हे करू बरं का, कन्सिडर नका करू. ओके, ही करेक्ट करून घेऊ, त्याला करेक्ट करून घेऊ.
सर दिना गायब झाली. दिना गायब झाली ना? हो. ती नव्हती कारण मला आलं लक्षात ते, म्हणूनच मी त्यांना सांगत होतो की चेहरा दाखवा म्हणून. ते तिने चेहरा दाखवला, मला लक्षात आलं ते की ती नाही आहे. तिने मला मेसेज केलेला आहे की आय विल स्टार्ट माय व्हिडिओ लेटर. ओके, जाऊ दे. तर हा जो काय पेटंट लॉ आहे हा 1970 मध्ये आला. ओके, आणि govern the procurement and grant of patent in India. Non-substantive procedural issues related to the procurement and granting of patent are governed by the patent rules and not the 1970 Act. आता हा जो काही पेटंटचा जो काही ऍक्ट आहे, तर हा ऍक्ट जरी 1970 ला आला असेल, परंतु हा ज्याच्या त्याच्या देशाच्या याच्यानुसार चालत असतो. ओके, आता हा पेटंट जो काय लॉ आहे, तर ह्या पेटंट लॉ मध्ये पेटंट लॉ जो काय आहे, तर त्या पेटंट लॉ मध्ये 159 सेक्शन्स आहेत. आणि हे जे काही 159 सेक्शन्स आहेत, तर ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट च्या फ्रेमवर चालत असतात. ओके, ऍडमिनिस्टर्ड अँड कॅरी आउट द इंटेंट ऑफ द ऍक्ट. त्या ऍक्ट नुसार ते फंक्शन त्या ठिकाणी केलं जात असतं. द ऍक्ट वॉज केप्ट इन एबियन्स टिल द फॉर्म्युलेशन्स ऑफ रूल्स. द रूल्स केम इनटू फोर्स ऑन एप्रिल 20th एप्रिल 1970. 1972 मध्ये काही रूल्स त्या ठिकाणी परत फॉर्म्युलेट केले गेले. हा जो काय ऍक्ट आहे, तर हा ऍक्ट 1978 मध्ये फुल्ली वर्क त्या ठिकाणी फंक्शनल झाला. ओके, ह्या ऍक्ट नुसार इट प्रोव्हाइड द इन्व्हेंटर्स अँड दोज विथ राईट टू इन्व्हेन्शन द एक्सक्लुसिव्ह राईट फॉर अ लिमिटेड पिरियड ऑफ time to prevent anyone else from making, using or selling the inventions. आता हा जो काही पेटंट लॉ आहे, तर ज्याने इन्व्हेन्शन केलेलं आहे, ज्याला आपण इन्व्हेंटर बोलतो, इन्व्हेन्शन ज्याने शोध लावून घेतलेला आहे त्या एखाद्या प्रोडक्टच्या, ओके, किंवा मग काहीतरी बनवलेलं आहे त्याने, तर किंवा मग त्याला ते सेल करण्यासाठी जे काही इन्व्हेन्शन त्याने केलं, तर हा त्या ठिकाणी काय होणार आहे की त्याला प्रोटेक्ट करण्यात आलेला आहे इन्व्हेंटरला ह्या लॉच्या थ्रू. जर एखाद्याने ती चोरी केली, समजा मी तुम्हाला रेडीज हेल्थ नावाच्या जो काही सायंटिस्ट होता, रेडीज नावाच्या, तर त्याने ते जे काही सायरप आहे, तर ते सायरप काढलेलं आहे, बरोबर. ते सायरप जरी काढलेलं आहे, परंतु त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं होतं. त्याला पेटंट मिळालं. पेटंट मिळाल्यानंतर त्याला गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, तर प्रोटेक्ट केलेलं आहे. ओके, पेटंट लॉच्या थ्रू. आता पेटंट्स कोणाला कोणाला देऊ शकतात? ओके, पेटंट्स कोणाला कोणाला मिळत असतात? एक आहे या ठिकाणी मशीन आहे, दुसरा आहे आर्टिकल्स. ओके, किंवा मग एखादं डिव्हाइस बनवलेलं आहे त्याला पेटंट मिळू शकतं. त्यानंतर एखादं मटेरियल बनवलं कंपोजिशनचं, ते मिळू शकतं. काही प्रोसेसेस तुम्ही तयार केल्या त्याला मिळू शकतं. आणि नवीन काहीतरी इम्प्रूव्हमेंट केली, ओके, सो देन यू विल गेट द पेटंट. हे जे काही पेटंट आहे, तर प्रत्येक कंट्रीसाठी वेगवेगळे असतात आणि ते फाईल्ड केले जात असतात इंडिव्हिज्युअली. आता आहे प्लॅजियारिझम, अँड आफ्टर दिस प्लॅजियारिझम वी विल फिनिश अवर लेक्चर. ओके, आता प्लॅजियारिझम मी तुम्हाला आधी सांगितलं, दिस इज द if any work will any candidate or any teacher or any person or any researcher will steal your work, then he should become in the plagiarism, his work. Okay, एखाद्या व्यक्तीने जर समजा माझं एक पेज होतं, ते कोणीतरी चोरी केलं, मी तुम्हाला सांगितलं, आय विल नॉट टेल टू यू द पर्सन, ओके, दॅट हॅव स्टोलन माय वर्क. तर त्याने समजा चोरी केलेली आहे, तर मी त्याला कधीही प्लॅजियारिझमच्या ऍक्ट मध्ये अटकवू शकतो. ओके, हे त्याला प्लॅजियारिझमचा अर्थ होतो चोरी करणे. लक्षात, प्लॅजियारिझमचा अर्थ होतो चोरी करणे, म्हणजे चोरी करून घेतलेली एखाद्याने, तर त्यानुसार आपल्याला त्याला हे करावंच लागणार आहे, पनिशमेंट तर द्यावीच लागणार आहे. ओके,
The misconduct may involve copyright and borrowing someone else original ideas, but the seriousness of the offense is not fully represented when one uses the term copy and borrow. एखाद्या व्यक्तीने एखादी टर्म यूज केलेली आहे, एखादं सेंटेन्स लिहिलेलं आहे, ओके, एखाद्या व्यक्तीने एखादं सेंटेन्स फक्त एक ओळ ती जरी चोर बनवलेली आहे, ती त्याची ओरिजिनल आयडिया आहे, ओरिजिनल त्याच्या वर्क झाला, बरोबर. परंतु काही जे काही व्यक्ती आहेत जे सिरियसनेस नसतात, तर त्यांनी काय केलेलं आहे, तो वर्क काय केला त्या ठिकाणी, ते टर्म जे काय ते कॉपी केलं, त्याला बरो केलं, ओके, तर ते प्लॅजरिझम मध्ये येऊ शकतात. प्लॅजरिझम इज अन ऍक्ट ऑफ फ्रॉड कमिटेड knowingly or unknowingly by stealing someone else work ideas. ओके, लिटरेसी वर्क असेल किंवा मग सायंटिफिक वर्क असेल, सायंटिफिक पब्लिश्ड मटेरियल असेल, तर हे सगळ्याच्या सगळ्या त्याच्या अंडरमध्ये येत असतं प्लॅजरिझम मध्ये. फ्रॉड केला त्याने समजा, ओके, आणि प्लॅजरिझम त्या अननोन असेल किंवा नो असेल, म्हणजे माझ्याने नजर चुकीनं झालं बा, किंवा मग मी स्वतः बुद्धी पुरस्कार केलं, ह्या दोघी गोष्टी त्या ठिकाणी येत असतात, अननोइनली आणि नोविनली. अननोविनली मध्ये बुद्धी पुरस्कार, त्यानंतर मग असणारे अननोविनली नजर चुकीने झालं, असं त्या ठिकाणी कधी कधी काय होतं, केस कोर्टात केस जाते आणि केस गेल्यानंतर ते सांगतात की माझ्या नजर चुकीने ते घेतलं गेलं, तर त्यावेळेस कोर्ट त्यांना माफी करते, ओके. परंतु इथं तसं नाही, तुम्ही नोविनली घ्या बुद्धी पुरस्कार, आपला हे आपण काय बोलतो त्याला, नजर चुकीने झालं बा किंवा मग नोविनली झालं, सो ते कन्सिडर करणार नाही, तुम्ही चोरी केलेली आहे तर चोरी केलेली आहे, ओके. प्लॅजरिझम ऍक्ट मध्ये तुम्ही फसतातच. The act of plagiarism can be manifested in the form of publishing some works, else work, audio and video broadcasting, circulation of copied word and images, ideas, opinions, discoveries, artwork and music recordings or computer generated work like circuitry software or computer program, website, internet content. आता हे सगळ्याच्या सगळे त्या प्लॅजरिझम मध्ये येत असतात. आता समजा एखादं व्हिडिओ आहे जो तुम्ही कॉपी केला आणि सॉरी तो डाउनलोड करून घेतला आणि तुम्ही तुमच्या याच्यात टाकून दिला, युट्यूब लिंक मध्ये असतात बाकीचे, ओके. तर तुम्ही काय केलं, तो जो काही व्हिडिओ आहे, एखादा समजा लहान मुलांचा एखादा व्हिडिओ पब्लिश केला गेलेला आहे एखाद्या युट्यूबर व्यक्ती असेल त्याने, तो तुम्ही काय केलं, ऍज इट इज डाउनलोड केला आणि तुम्ही काय करणार, त्याला डाउनलोड केल्यानंतर तुमच्या युट्यूब चॅनल मध्ये तो सोडून देणार. परंतु युट्यूब चॅनलच्या सुद्धा काही त्या ठिकाणी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, तिथं विचारलं जातं की हा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ आहे का, त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही पब्लिश करताय हा किड साठीच आहे का, असे विचारलं जात असतं. आणि ज्यावेळेस समजा तो जो व्हिडिओ आहे तो अपलोड झाल्यानंतर तो व्हिडिओ ते चेक करतात की हा व्हिडिओ खरंच यांचा युनिक आहे का, आणि ज्यावेळेस तो कॉपी मध्ये आढळला की ते तुमच्यावर केस टाकू शकतात, किंवा तो जो काही व्हिडिओ आहे तो प्ले होणार नाही, ते प्रोटेक्ट करून टाकतात, किंवा त्याला ती डिस्कार्ड करतात त्या व्हिडिओला युट्यूब वाले. त्यांच्या लगेचच लक्षात येऊन जाते की दिस इज द सेम व्हिडिओ. हे सगळ्याच्या सगळं त्याच्यामध्ये येत असतं प्लॅजिअरिझम मध्ये. आता प्लॅजिअरिझमचे टाइप्स आहेत, दोन कॅटेगरीज मध्ये प्लॅजिअरिझमला मोडण्यात आलेला आहे. द ऍक्ट ऑफ कॉपिंग ऑर बोरोविंग वेअर सोर्सेस आर नॉट सायटेड ऑर विथ पार्शियल सायटेशन. हे जे काही कॉपीराईट आहे, तर कॉपीराईट ठीक आहे, कॉपीराईट केलेलं आहे, परंतु जे काही सोर्सेस आहेत, एखादा पेपर समजा माझा पेपर पब्लिश झालेला आहे, माझे जे काही सेंटेन्सेस आहेत ते सेंटेन्सेस एखाद्या व्यक्तीने समजा धनश्रीने एखादा रिसर्च पेपर पब्लिश केला आणि दर्शनाने किंवा वर्षाने तो जो काही रिसर्च पेपर आहे तो रिसर्च पेपर वाचला आणि त्याच्यात एखादा सेंटेन्स त्याने घेतला. आता जे काही सेंटेन्स आहे तर ते सेंटेन्स घेतल्यानंतर काय करणार आहे, ती ऍज त्याच्यात काही मॉडिफिकेशन करणार नाही. वर्षाला झोप लागते का? वर्षा, आर यू स्लीपिंग? वर्षा, वर्षा झोपत होती वाटतं ना? ओके. तर जे काही पार्शियल आहे सायटेशन, तर ते सायटेशन अपूर्ण सुद्धा नको, पूर्णच्या पूर्ण जरी असेल तरी ते प्लॅजरिझम मध्येच मोडलं जातं, अपूर्ण असेल तरी. परंतु त्याच्यात तुम्ही जर सायटेशन केलं असेल, समजा धनश्रीच्या ते वर्क आहे आणि पद्मिनी आणि दर्शनाने ते जे काय सेंटेन्स आहे, एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, वेट, ओके. आता एखादं इन्सेक्ट आहे समजा, किंवा मग झुलॉजी, ओके. झुलॉजीची डेफिनेशन आपण समजा दर्शनाने किंवा मग धनश्रीने त्या ठिकाणी पब्लिश केली. झुलॉजी इज
the branch of biology. Okay, it deals with the study of an animals. Okay, called zoology. आता ही जी काय डेफिनेशन आहे तर ही डेफिनेशन धनश्रीने किंवा मग दिसते तुम्हाला डेफिनेशन बनवलेली? हो सर. ओके, ही डेफिनेशन आहे. आता ही जी काय डेफिनेशन आहे तर ही डेफिनेशन पब्लिश केली, समजा धनश्रीने पब्लिश केलेली आहे. आता ही डेफिनेशन आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने टाकायची असेल, ओके, समजा पद्मिनी असेल किंवा दर्शन असेल, ह्यांनी ही धनश्रीची जी काय डेफिनेशन आहे झुलॉजीच्या बाबतीत तर ती डेफिनेशन वाचल्यानंतर ऍज इट इज जर टाकून दिली, समजा ही ऍज इट इज जर टाकून दिली, सो तुमच्यावर त्या ठिकाणी केस होऊ शकतो, कारण की तुम्ही धनश्रीचे नाव या ठिकाणी घेतलं नाही. तर जर घ्यायचे असेल समजा तुम्हाला तुमच्या रिसर्च पेपर मध्ये, तर त्यावेळेस ती कोणत्या वर्षी, समजा 2021 मध्ये पब्लिश झाली, एप्रिल मध्ये, बरोबर, तर तुम्हाला त्या कंसात तुम्हाला लिहावं लागेल की धनश्री, बरोबर आहे का स्पेलिंग? नाही सर, पुढे बी आहे ना. ओके, झालं, स्पेलिंग बरोबर आहे. हो. त्यानंतर कोणत्या वर्षी आहे? 2021 मध्ये, ओके, 21. 20 मध्ये तू म्हटलेला आहे, तर हे असं त्यांना लिहावं लागेल. याच्या असं जर लिहून दिलं आणि त्यानंतर ज्यावेळेस रेफरन्सचा सेक्शन असणार आहे, रेफरन्सचा जो शेवटचा सेक्शन असतो, तर त्या सेक्शन मध्ये सेपरेट सेक्शन असतो, त्या ठिकाणी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन लिहावं लागेल की धनश्री जी आहे तर धनश्री, ओके, धनश्री सालुंके, ओके. त्यानंतर कोणत्या एप्रिल 2000, समजा एप्रिल 2021 मध्ये तो पेपर पब्लिश झालेला आहे, बरोबर. 2021 जरी केलं तरी एप्रिल केलं तरी चालतं. एप्रिल 2021 कोणत्या पेपर, रिसर्च पेपर मध्ये पब्लिश आहे? इट इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. समजा जर्नल ऑफ झुलॉजी मध्ये पब्लिकेशन झालेलं आहे, ओके. किती नंबरच्या पेज वरती? 22 आणि 23 नंबरच्या पेज वरती हे सेंटेन्स आहे धनश्रीचे पब्लिश. हे जर तुम्ही लिहून दिलं समजा रेफरन्सेस मध्ये, हा जो पार्ट आहे तर हा रेफरन्सेसचा पार्ट आहे, खालच्या इथं रेफरन्सेस आहेत, एक्नॉलेजमेंट झालं, आपलं इंट्रोडक्शन झालं, आणि हा जो काय हा रेफरन्सेसचा पार्ट आहे. या रेफरन्सेसच्या पार्ट मध्ये तुम्ही लिहून दिलं की हे धनश्रीचं वर्क होतं, हे ह्या वेळेस पब्लिश झालेलं आहे. हे झालं इंट्रोडक्शन मध्ये मधलं पॉईंट. हा इंट्रोडक्शनचे असेल, डिस्कशनचे असेल, इथं तुम्ही लिहिलं झुलॉजी इज द, परंतु इथं अपूर्ण नाव लिहिलेलं आहे, पूर्ण नाव लिहिलेलं आहे. मग ते पूर्ण नाव कुठे लिहायचे तुम्हाला? इथं लिहायचं. आलं लक्षात? रेफरन्सेसच्या इथं. मग ज्यावेळेस तुम्ही हे असं लिहाल, ओके, तर त्यावेळेस तुम्ही प्लॅजरिझम मध्ये सापडणार नाही. परंतु जर तुम्ही हे काहीच दिलं नाही, हे काहीच दिलेलं नाही, धनश्रीचं नाव दिलंच नाही, रेफरन्सेस मध्ये पण काय केलं नाही, ओके, तर मग काय होईल की तुमच्यावर केस टाकण्यात येईल की हा जो काय वर्क होता, हा वर्क ऑलरेडी, किंवा मग हे जे काय सेंटेन्स आहे हे सेंटेन्स ऑलरेडी पब्लिश्ड आहे, अँड दिस सेंटेन्स पब्लिश बाय द धनश्री सालुंके इन 2021. ओके, सो व्हाय डिड यू प्लॅगराइज और व्हाय डिड यू स्टोलन दिस सेंटेन्स, म्हणून तुमच्यावर केस त्या ठिकाणी फाईल केली जाईल. हे असे बरेच रूल्स आहेत, ओके. दिस इज साइटेड, म्हणजे ह्याला साईट करावं लागेल तुम्हाला. साईट कुठं करणार? इथं मी तुम्हाला ह्याला सायटेशन बोलतात, ज्यावेळेस कंसात धनश्रीचं नाव लिहिलं मी त्याला सायटेशन असं बोलतात, ओके. इथं नाव लिहिलं होतं ना मी 2021 धनश्री, ओके. तर हे सायटेशन, जर तुम्ही सायटेशन नाही केलं तर तुमच्यावर केस होते. हे सायटेशन केलं समजा इथं आणि तुम्ही रेफरन्स मध्ये नाव नाही दिलं तरी सुद्धा तुमच्यावर केस होऊ शकते. तुम्हाला इथं जर सायटेशन केलेलं आहे तर तिथं नाव देणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला नाव द्यायचं नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल? चेंजेस करून घ्यावे लागतील. या सेंटेन्स मध्ये काय करावं लागेल? चेंजेस करून घ्यावे लागतील. आता झुलॉजी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी, ओके. आता पुढे मग इट डील्स विथ द स्टडी ऑफ काय तिथं एक आपण दुसरं सेंटेन्स बनवूया, सेम, ओके, परंतु तुम्हाला मॉडिफाय करावं लागेल त्याला, सेम टू सेम नाही, ओके. स्टडी ऑफ and animals called zoology. Living organisms
okay, or animals. Okay, this is called as the zoology. different झाली डेफिनेशन डिफरंट झाली. म्हणजे आता दर्शना आणि जे काही पद्मिनी असेल किंवा वर्ष असेल ते प्लॅगरिझम मध्ये सापडणार नाही, कारण की ही जी काही डेफिनेशन आहे ही डेफिनेशन डिफरंट झाली आणि ही डेफिनेशन काय आहे, ही डेफिनेशन डिफरंट झाली. ओके, म्हणजे प्लॅगरिझमच्या रूल मध्ये जो आहे तर त्याच्यामध्ये दर्शना आणि पद्मिनी असेल किंवा वर्ष असेल ते या ठिकाणी अडकणार नाही. ओके, आणि धनश्रीच्या ऍज इट इज सेंटेन्स त्या ठिकाणी राहून जाईल. जर तुम्हाला हेच आवडत आहे हे घेऊ शकता, मग तुम्हाला जे काही धनश्री आहे तिला साईट करावं लागेल, सायटेशन मध्ये टाकावं लागेल, कंसात तिचं नाव द्यावं लागेल. ओके, हे आहे प्लॅगरिझम रूल्स. दुसरा आहे द ऍक्ट ऑफ कॉपिंग बोरोविंग वेअर सोर्सेस आर सायटेड बट द फॅक्ट डेलिबरेटली मिसरिप्रेझेंटिंग. काहीतरी चुकलं, धनश्रीचं नाव चुकून गेलं किंवा मग तिचे ते पब्लिश झालेला वर्क याच्यात तुम्ही साईट केलेला आहे, नो प्रॉब्लेम. ओके, देयर इज नो एनी प्रॉब्लेम. बट एनी मिसरिप्रेझेंटेशन झालं तर मिसरिप्रेझेंटेशन झाल्यानंतर काय होईल की हा जो काय वर्क आहे हा परत कॉपीराईट मध्ये मोजला जाईल. म्हणून व्यवस्थित त्या ठिकाणी काळजीपूर्वक इन्फॉर्मेशन टाकायची असते. व्यवस्थित धनश्रीने कधी पेपर रिसर्च पेपर पब्लिश केला, समजा 2021 असेल आणि तुम्ही 22 करून दिला किंवा मग 20 करून दिला, सो त्या ठिकाणी तो मिसरिप्रेझेंटेशन झालं, बरोबर, चुकीचं झालं. त्याच्यामुळे ते पण चुकायला नको, एकदम ऍक्युरेट त्या ठिकाणी पाहिजे, जेणेकरून आपण प्लॅगरिझम मध्ये सापडणार नाही. आता नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स ऑफ प्लॅगरिझम ऑकर्स. आता कुठं कुठं प्लॅगरिझम सापडतं. व्हेन यू कट अँड पेस्ट समवन एल्स वर्ड्स विदाउट अ सायटेशन यू आर प्लॅगरायझिंग. मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही सायटेशन नाही केलं, कंसात नाव नाही लिहिलं, तर मग तुम्ही चोरी केलेलं आहे असं ग्राह्य धरलं जातं. पहिला पॉइंट. ओके, दुसरा पॉइंट, व्हेन यू आस्क युअर पेरेंट्स or someone else to edit your work inserting their ideas instead of yours, you are plagiarizing. एखाद्या व्यक्तीला समजा तुम्ही सांगितलं की काय नाही, काय होत नाही, तुम्ही एक काम करा, ते माझे काम आहे ना ते एडिट करून घ्या आणि तेच कंटिन्यू करून घ्या, ते सुद्धा प्लॅगरिझम मध्ये अटकू शकतं. ओके, ते वर्क पब्लिश झालेलं आहे आणि पब्लिश झालेलं वर्क मी सुद्धा त्या ठिकाणी सांगू शकत नाही की हे माझे वर्क घ्या आणि पब्लिश करून टाका. ओके, ते पब्लिश झालेलं वर्क आहे, जरी मी त्याचे ओनर असेल, परंतु समजा धनश्रीला वाटलं की सर मला टॉपिकच मिळत नाही प्रोजेक्ट साठी, एक काम करा, हा माझा वर्क आहे हा घेऊन टाक. मग त्यावेळेस धनश्री आली आणि ते धनश्रीने ते जे काही वर्क आहे ते पब्लिश करून टाकलं, परंतु तो प्लॅगरिझम मध्ये अटकू शकतो जरी माझा वर्क आहे तरी सुद्धा. ओके, व्हेन यू यूज द सेम पेपर ऑफ फॉर 2 or more क्लासेस. एखादा माझा पेपर आहे आणि एखादा पेपर मी पब्लिश केलेला आहे ऑलरेडी आणि त्याच्यातूनच त्यासोबतच मी दुसरा पेपर परत पब्लिश केलेला आहे, परंतु पब्लिश करत असताना माझे जे काही गाईड आहेत, ओके, पीएचडीचे जे काही गाईड आहेत, जे प्रोफेसर आहेत, मी त्यांची परवानगी न घेता मी डायरेक्ट पेपर पब्लिश करून टाकले दोन, एका सेम टू सेम, त्यावेळेस प्लॅगरिझम मध्ये अडकण्याची शक्यता असते. ओके, व्हेन यू टर्न इन समवन एल्स पेपर ॲज युअर ओन और व्हेन यू परचेस अ पेपर फ्रॉम अनदर स्टुडंट्स और फ्रॉम अन ऑनलाईन रिसर्च और टर्म पेपर कंपनी यू आर प्लॅगिंग. आता तुमचा जो काही पेपर आहे तर तो पेपर पब्लिश आहे, ओके, तुमचा स्वतःचा आहे, किंवा मग एखादा पेपर आहे तो पब्लिश आहे, त्याला तुम्ही विकत घेतला आणि विकत घेतल्यानंतर दुसऱ्याचा आहे, ओके, दुसऱ्याकडनं तुम्ही तो विकत घेतला आणि विकत घेतल्यानंतर किंवा मग ऑनलाईन जे काही रिसर्च आहेत तर तिथून घेतला तुम्ही, एखाद्या कंपनीकडनं विकत घेतला आणि तो ऍज इट इज तुम्ही तो उतरून दिला, सो त्यावेळेस सुद्धा प्लॅगरिझम, चोरी अशी त्या ठिकाणी चोरी केली बा असं त्या ठिकाणी कन्सिडर केलं जात असतं. When most of your paper is citation and contains very little of your own work, you are plagiarizing. आता तुमचाच पेपर आहे, ठीक आहे, सायटेशन आणि कंटेन्स व्हेरी लिटल ऑफ युअर वर्क. तुमच्या वर्क मध्ये जे काही साईट केलेलं आहे ते कमी आहे, ओके, जे काही कंटेंट आहे ते फार कमी आहे, सो त्यावेळेस सुद्धा तुम्ही प्लॅगरिझम मध्ये मोडू शकतात. ओके, व्हेन यू मिक्स कॉपीड मटेरियल फ्रॉम अ नंबर ऑफ सोर्सेस, दुसऱ्याकडून तुम्ही सोर्सेस घेतले आणि त्यानंतर काय केलं तुम्ही, ते कॉपी करून एक नवीन काहीतरी बनवून टाकलं, सो इट विल ऑल्सो काय होणार ते, तर कॉपीड मटेरियल म्हणून त्या ठिकाणी मोजलं जाईल. व्हेन यू लिस्ट सायटेशन टू सोर्स दॅट डू नॉट एक्झिस्ट, यू आर प्लॅगराइज. आता तुम्ही सायटेशन मध्ये समजा धनश्रीचं नाव आपण घेतलं होतं आणि रेफरन्सेस मध्ये ते आपण घेतलंच नाही, ओके,
असे जे वर्क आहे तर जिथं आपण सायटेशन करतो परंतु खालच्या साईडला सुद्धा आपण रेफरन्सेस मध्ये ते त्यांचे नाव पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे. जर तसं घेतलं नाही तर तुम्ही प्लॅगरिझम मध्ये अडकू शकता. ओके, हे आहेत पॉइंट्स आजच्या लेक्चरचे. इफ हॅव्हिंग एनी क्वेश्चन यू हॅव टू आस्क मी. थँक्यू. समजलेलं आहे का? आजचा वर्क समजला का? हो सर. हो सर. काही क्वेश्चन असतील आस्क तुम्ही. जर वाटलं की सर आम्हाला हा पॉइंट समजला नाही तर तुम्ही विचारू शकता. स्टॉप. इथं थांबायचं आपण. मॅडम मला वाटतं वाट बघत असतील. तुमचं लेक्चर आहे ना आता? हो सर. सो कॅन वी स्टॉप हिअर? ओके, ऑल द बेस्ट. थँक यू. ओके फॉर जॉईनिंग. हॅव अ नाईस डे. लेक्चर करा. लिव्ह करायची मीटिंग. मीटिंग लिव्ह करायची. हो सर. थँक्यू.